नमस्कार मंडळी. तर सिद्धू आणि भावनाचा होणार का अपघातात मृत्यू? दुसरीकडे निलांबरीने केलेल्या ह्या सगळ्यात मोठ्या प्लॅनिंगमध्ये संपतराव गाडे पाटील, सिद्धू आणि भावना खरंच अडकणार आणि त्यांचा मृत्यू होणारच का? चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. त्याच्यामुळे व्हिडिओवरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल ह्या निलांबरीचं कृत्य, एवढं घाणेरडं कृत्य आजपर्यंत कोणीच केलं नसेल. पण ही निलांबरी आता शेवटच्या थराला जाते. म्हणजेच तिला सत्ता, प्रसिद्धी आणि पैसा पाहिजे असतो. साठी ती चक्क आता सिद्धू, भावना आणि सोबतच संपतराव गाडे पाटलांना संपवायला निघते. म्हणजेच तुम्ही पुढचा प्रोमो तर असा पाहिला असेल की संपतराव गाडे पाटलांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झालेला असतो आणि ही बातमी ऐकल्याच्या नंतर संपूर्ण दळवी कुटुंबाला धक्का बसलेला असतो आणि सगळ्यांना असं वाटतं की सिद्धू, भावना आणि संपतराव गाडे पाटील ह्या सगळ्यांचा मृत्यू झाला की काय. तर दुसरीकडे एकीकडे निलांबरी आता प्रचंड खुश झालेली असते. निलांबरीला असं वाटत असतं की तिने जो काही हा प्लॅनिंग केला त्यामध्ये सिद्धू, भावना आणि संपतराव गाडे पाटील ह्या सगळ्यांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे निलांबरी आनंदाने नाचत असते आणि दुसरीकडे मात्र सिद्धू आणि भावनाचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा ही बॅनर देखील छापते. म्हणजेच विचार करायला गेलं तर ही निलांबरी किती खालच्या थराला जाते हे तुम्ही पाहिलंच असेल. त्याच्यामुळे ह्या महामूर्ख निलांबरीला अजून कोणती शिक्षा झालेली नसते. तर आता एकीकडे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की खरंच ही निलांबरी सिद्धू आणि भावनाला मारणार का? तर तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धू आणि भावना ह्या येणाऱ्या इलेक्शनसाठी किती मेहनत करत असतात आणि भावना म्हणत असते की आपली हार जरी झाली ना, पण आपण तरी देखील लोकांना जे जे वचन आणि जे जे शब्द दिलेत ना, त्यांची सगळी कामं पूर्ण करायची आणि त्यासाठी सिद्धू आणि भावना हे सगळं काम करण्यासाठी तयार देखील असतात. पण दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता जानूच्या आयुष्यामध्ये थोडेसे सुखाचे क्षण येणारच होते, पण तेवढ्याच मात्र दळवींच्या घरांच्यामध्ये आनंद आला. त्याच्यामुळे जानूने त्याचं सत्य, जयंतचं सत्य त्यांना सांगितलं नाही आणि ह्याच गोष्टीमुळे मात्र जानूने आता तो पेनड्राईव्ह लपवून ठेवलेला असतो. पण तो पेनड्राईव्ह जर जयंतच्या हाती लागला तर जानूने केलेल्या मेहनतीवरती सगळं पाणी ओतलं जाणार आहे. या बाबतीत तर काहीच चूकच नाही, कारण की या ठिकाणी जानूची पूर्णपणे चूक आपल्याला दिसून येते. बिचाऱ्या विश्वाने एवढी मेहनत घेतली आणि जानूला त्या जयंतपासून सुटका करण्यासाठी फायनली सगळा पुरावा त्याने गोळा केलेला असतो. पण तरी देखील मात्र ह्या जानूची अक्कल कुठे गेली काय माहीत, कारण की तिला एवढं पण माहीत आहे की हा जयंत काही करू शकतो. त्याच्यामुळे तिने लवकरात लवकर तो पेनड्राईव्ह सगळ्यात अगोदर तर सेफ ठिकाणी ठेवणं हे तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. पण तिने ते सगळं सोडून मात्र तो जयंतच्या खोलीमध्येच, म्हणजे त्याच रूममध्ये पेनड्राईव्ह लपवलेला असतो आणि तो पेनड्राईव्ह जर आता जयंतच्या हाती लागला तर जयंतला हे सत्य समजेल की जानू लपून छपून सगळं काही माझे रेकॉर्डिंग करते आणि यामध्ये विश्वाचा देखील हात आहे. आणि त्याच्यानंतर काय, तुम्हाला माहितीच आहे की जयंतला आधीपासूनच विश्वाचा प्रचंड राग येतो. त्याच्यामुळे तो आपल्या विश्वाला मारायला पण मागे पुढे पाहणार नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामुळे ह्या जानूच्या ह्या मूर्खपणामुळे बिचाऱ्या विश्वाच्या जीवावरती काय बेतलं तर किती महागात पडेल. कारण तुम्हाला आधी माहितीच आहे की जानूला वाचवण्याच्या नादामध्ये विश्वाने स्वतःच्या आईला गमावलेलं असतं. पण आता तरी देखील मात्र ह्या दळवींच्या लोकांमुळे काय कोणाच्या आयुष्यामध्ये काही कमी कुटाणे आहेत का हे तुम्ही पाहिलंच असेल. तर दुसरीकडे मात्र महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आता सिद्धू आणि भावना ह्या दोघं सुखरूप वाचतील का नाही वाचणार. तर मित्रांनो, तुम्हाला पुढे इंटरेस्टिंग गोष्ट अशी पाहायला भेटेल की सिद्धू आणि भावना त्या एवढ्या मोठ्या अपघातामधून वाचतात आणि सोबतच मित्रांनो ह्या निलांबरीचा डाव तो फसतो. पण मित्रांनो, संपतराव गाडे पाटलांची तब्येत खूप क्रिटिकल तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि एकीकडे सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ह्या दळवींच्या लोकांकडे थोडा पैसा आल्याच्या नंतर ते काय करायला जातात, सगळ्यात अगोदर ते घर बांधण्याचे स्वप्न बघतात आणि त्याच प्रकारे ते घर बांधायला जातात आणि त्याच वेळेस मात्र सिद्धू आणि भावनाच्या अपघाताची बातमी सगळीकडे न्यूज चॅनलवरती येत असते आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र तुम्हाला माहितीच आहे की दळवींची लोक किती पॅनिक होणार आणि त्याच्यानंतर मात्र ह्यांच्या घरात काही सुखाचा क्षण आला की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये काही ना काही भयानक घडतंच. त्याच्यामुळे एक गोष्ट तर समजले की जर दळवींच्या घरामध्ये जर आनंदाचा क्षण आला रे आला की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्याला धोका आहे म्हणजे आहेच. आणि सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये काही चांगलं घडणार असेल तर दळवींच्या घरामध्ये काही ना काही चुकीचं घडतं. म्हणजेच पाहायला गेलं तर मित्रांनो, पूर्ण ऑपोजिट गोष्टी या दोन्ही कुटुंबामध्ये होत आहेत. पण आता त्या एवढ्या मोठ्या अपघातामध्ये सिद्धू आणि भावना सुखरूपपणे वाचताना तुम्ही पुढे पाहाल. पण मित्रांनो, भावनाला त्या सगळ्याची किंमत खूप मोठी चुकती करावी लागते, कारण की तिच्या बाळाच्या जीवाला सगळ्यात मोठा धोका निर्माण होतो. आणि ह्या निलांबरीचा मास तुम्ही पाहिला असेल की किती मूर्खपणाचा कळस दाखवलेला आहे, कारण की एवढी महामूर्ख सून कोणती वागते हे आजपर्यंत पाहण्यात देखील आपल्या कधी आलं नसेल. त्याच्यामुळे ह्या निलांबरीला योग्य ती शिक्षा अजूनपर्यंत दिली जात नाही. आणि दुसरीकडे तो अधिराज, कारण की हा तर बायकोचा खरा बैल झालेला आहे, कारण की त्या अधिराजला माहीत आहे त्याची बायको एवढ्या चुका करते. त्याच्यामुळे तिला योग्य ती शिक्षा द्यायचं सोडून उलट हा तिला पाठीशी घालत असतो. त्याला वाटत असतं की ती सुधारेल. पण मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की तिने सुधारण्याच्या सगळ्या हद्दी पार केलेल्या असतात. त्याच्यामुळे ती निलांबरी कधी आयुष्यात सुधरेल असं आपल्याला तर वाटतच नाही आहे. तर दुसरीकडे मात्र आता संपतराव गाडे पाटलांसोबत नक्की काय घडतं, सिद्धू आणि भावना सुखरूपपणे वाचतात पण त्यांच्या बाळाच्या जीवाला काही धोका निर्माण होतो का, हे पुढे पाहणे जास्त रंजक ठरणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, ह्या निलांबरीचा काळा डाव पूर्णपणे फसतो. पण मित्रांनो, निवडणुकीमध्ये निलांबरी सिद्धू आणि भावनाला पाडते, ते पण पैसे देऊन. ते कशा प्रकारे काय घडतं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि या निलांबरीला आता योग्य ती शिक्षा काय झाली पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.